आजरा टोल नाक्याला तालुक्यातील जनतेचा तीव्र विरोध कायम. 28 ऑगस्टला पुन्हा एकदा बेमुदत रस्ता रोको करणार. आजरा तहसीलदारांना दिलं टोलमुक्ती संघर्ष समितीनं निवेदन. आजरा शहरानजीक उभा राहत असलेल्या टोल नाक्याला तालुक्यातील जनतेचा तीव्र विरोध असून टोल कायमचा हद्दपार करण्यासाठी पुढील आठवड्यातील बुधवारी 28 ऑगस्ट रोजी टोल नाका उभा करण्यात येत असलेल्या आजरा मिनी MIDC नजीकच्या जागेवर मोर्चानं जाऊन बेमुदत रास्ता रोको करत असल्याचं निवेदन आज आजरा तहसीलदार यांना देण्यात आलं. 24 जूनला प्रस्तावित टोल नाक्यावर टोलमुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आजरा तालुक्यातील जनतेचा प्रचंड मोर्चा झाला. 20 जून रोजी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कोल्हापूर आणि उपविभागीय अधिकारी बुदरगड यांच्या उपस्थितीत टोलमुक्ती संघर्ष समिती प्रतिनिधींसोबत बैठक झाली. 22 जुलैला आजरा तहसील कार्यालयासमोर टोलमुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली धरणं आंदोलन झालं. या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेत खासदार शाहू छत्रपती आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनाही 28 जुलैला निवेदन दिलं गेलं. संकेश्वर बांधा महामार्गावर आजरा शहरालगत प्रस्तावित असलेल्या टोल नाक्याला तालुकावासियांचा तीव्र विरोध असल्यानं 24 जूनच्या आंदोलनात जनतेनं मोर्चानं येत आपल्या तीव्र भावना जाहीर केल्या. त्यावेळी आमदार आबिटकरांनी प्रत्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी मोबाईलवरून आंदोलनकर्त्यांशी संपर्क साधून केंद्रीय दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक घेत टोल प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं. याला जवळजवळ 2 महिन्यांहून अधिक काळ उलटून गेला, पण याबाबत आज अखेर काही झालं नाही. याशिवाय आजरा तहसील कार्यालयासमोर 1 दिवसाचं धरणं आंदोलन झालं. त्यावेळी प्रशासनाकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मोर्चा, धरणं, निवेदनं देऊनही जर शासन प्रशासनाला जाग येत नसेल तर तालुक्यातील जनतेच्या मनात तीव्र असंतोष तयार होऊ शकतो. तो झाला असून जनतेनं आर या पारची लढाई करण्याचा निर्णय घेतलाय. या टोल नाक्याला आमचा विरोध का हे आम्ही यापूर्वी आपल्याला आणि संबंधित यंत्रणेला तसंच या विभागाचे लोकप्रतिनिधी आदींना मुद्देसूद कळवलंय. जोपर्यंत हा रस्ता टोलमुक्त होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे. या लढ्याचा पुढील भाग 28 ऑगस्टला टोल नाका उभा केलेल्या ठिकाणी बेमुदत रास्ता रोको करत असल्याचं कळवलं आहे.